तर छत्रपती संभाजीनगरमधील पाणी प्रश्नावरून अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे। इतके दिवस झाले पिण्याचं पाणी मिळत नाही, ही शोकांतिका असल्याचं अजितदादांनी म्हटलंय। तर शहरातील नागरिकांना रोज पाणी मिळालं पाहिजे असं देखील यावेळेला अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। तर अजितदादांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरातील पाणी प्रश्नावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली। इतके दिवस झाले पिण्याचं पाणी मिळत नाही, ही शोकांतिका आहे असं अजितदादा पवार यांनी म्हटलेलं आहे। शहरातील नागरिकांना रोज पाणी मिळालं पाहिजे असं देखील यावेळेला अजित पवार यांनी म्हटलं। उशाशी जायकवाडी सारखं मोठं धरण आहे, पण आज देखील इतके दिवस पाणी तिथं मिळत नाही, ही शोकांतिका आहे। आता त्याचा उल्लेख पालकमंत्र्यांनी केला, स्वतः मुख्यमंत्री येतील। पाईपलाईनच्या संदर्भात काही प्रश्न आता ते अंतिम टप्प्यामध्ये, परंतु शहरातल्या तमाम नागरिकांना जे कामधंद्याच्या नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्तानं माझ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आले आणि जे मूळ संभाजीनगरचे छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहेत, त्या सगळ्यांना व्यवस्थित पाणी रोजचे रोज पाणी मिळालं पाहिजे। संभाजीनगरमध्ये आल्यानंतर तुम्ही दरवेळेला आम्हाला लोक तुम्हाला कसे निवडून देतात असा प्रश्न तुम्ही निर्माण करायचे। काय लोकांना कसे निवडून देतात? रस्ते एवढे खराब आहे, पाण्याचा पत्ता नाही, लाईट धड लागत नाही। हे सर्व सांगताना आम्हाला सुद्धा मान खाली घालून आम्ही गपचूप पाहायचो, गपचूप बसायचो की आता दादा समोर बोलावं तर काय बोलावं। परंतु दादा, तुमच्या सगळं हे जे काही बोलणं आहे ते आम्ही जिव्हारी लावून घेतलेलं आहे आणि आता या शहराचा बदल करण्याचा आमचा मानस आहे।